प्रभाग क्रमांक 3 ब मधनं आज तुम्ही विजय झालेला आहात. 871 मतांनी विजय झालेला आहात. तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहे आणि काय तुम्ही विजन काय असेल पुढचं? आता ती 800 मतांपेक्षा म्हणण्यापेक्षा चांगल्या मतानं होऊ शकलो असतो आम्ही. पण कसं आहे आता काय तुम्ही बघताय परिस्थिती, पंढरपूर शहरामध्ये जी मातंबर उमेदवार होती त्यांना कुठं टार्गेट करण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला आहे. ह्या आपण आता बघतो की टार्गेट करण्याचा प्रयत्न कसा केला की आता ईव्हीएमचं मी अजून काही नाव घेतलं नाही बरं का, पण चांगल्या मातंबर उमेदवारांना कसा त्रास द्यायचा, कसं प्रचार यंत्रणेची राबवून द्यायची नाही, कसं त्यांना अडथळा आणण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे. आमचे वडील उमेश पवार आणि आमची यांनी ही केला त्यावेळेस त्यांची सत्ता आली. 11 साली आमच्यामुळं सत्ता त्यांची गेली. परिचारक गटाची सत्ता पूर्ण गेली होती, त्यांचा सगळा विषय संपला होता. 14 साली ह्यांनी प्रयत्न करून ही सत्ता आली, तेव्हा यांच्या तोंडावर कुठं टवटवी आली ना, तर ही अशी त्यांची परिस्थिती झाली होती. ही सत्ता आता कसं आहे, ही ईव्हीएम ही सरकार केंद्रात यांचं, राज्यात यांचं, अधिकारी यांचे, सगळे यांचं इतका त्रास यांनी आमच्या लोकांना इकडे दिलेला आहे बरं का. आम्हाला प्रचार यंत्रणा करताना 10 वेळा पोलीस स्टेशनला बोलवत होती. आम्ही कुठे काम करत असताना प्रचार करताना सुद्धा आम्हाला नोटिसा काढायची. म्हणजे आम्हाला यांनी फिरून दिलं नाही, आम्हाला कामच करून दिलं नाही. अगदी प्रणितताई बालकी असतील, भगीरथ दादा असतील, अनिल सावंत असतील, यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो की ही आपल्या उमेदवाराला आता ही 24 उमेदवार कशावर निवडले मला सांगा बरं. मी 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय तिथं, आणि नगराध्यक्ष सुद्धा यांचा काल नाही हे सुद्धा विचार केला पाहिजे. नगराध्यक्षाला यांची किती मतं पडतात, नगरसेवकाला किती मतं पडतात, याचा विचार करण्याचा आपण गोष्ट आहे. आज विषय काय माहितीये का, ही पूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने ह्यांना विरोधी उमेदवाराला त्रास देता येईल त्या पद्धतीने ह्यांनी त्या ठिकाणी यंत्रणा राबवलेली आहे. मला स्वतःकडे मला सगळ्याची पूर्ण माहिती आहे. ह्याला प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 13 म्हणजे नागेश भोसले आणि गंगेकर ह्यांना इथं पराभूत ह्यांना करायचं होतं. आणि कशा पद्धतीनं ह्यांनी काय काय केलंय आता मला सगळं कळालं की कशा पद्धतीने ह्यांनी राजकारण केलंय, आणि जनतेलाही माहिती आहे की कशा पद्धतीने ही लोक निवडून आलेली आहेत. आता बघतो आपण ह्यांचे काय नगरसेवक निवडून आलेत, ती कुठल्या बेसवर आलीत ही आम्हाला चांगलं माहिती आहे. पण भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रणितताई भालके व आमचा पूर्ण पेज ह्या ठिकाणी काम करेल आणि लोकांना खरं खोटं जनतेसमोर दाखवेल. 2011 साली आमचे वडील उमेश पवार आणि धनु कोथळकर हे मेंबर तिघं त्या टायमाला निवडून आले होते, आणि ह्यांचे 15 आणि आमचे 18 नगरसेवक झाले. त्या टायमाला भारत नानांचा नगराध्यक्ष भालेराव त्या ठिकाणी झाला होता. पण काय गोष्टी चुकीच्या घडल्यामुळं काय 2014 साली काय कुणी आमच्या वडिलाच्या पाया पडले येऊन, कुणी पाय धरले, कोण रडत होतं येऊन आमच्या वडिलापाशी बरं का. 14 साली मी साक्षीला होतो. आमचे वडिलाच्या पाया धरले होते कोणी धरणारे नाही बरं का. ते आज बोलत असतील आम्ही असं केलं तसं केलं, पण 14 साली भारत मानी यांचा पाक सगळं सप्पू बाजार करून टाकला होता. पण आमच्या वडिलामुळं ही 2014 साली ही नगरपालिका आली, त्यानंतर 16 साली आम्ही होतो, आणि आता 25 साली सुद्धा गंगेकर आहे म्हणून पालिके म्हणून ह्या ठिकाणी सत्तांतर हे मोठं घडलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांनी व सर्व माता भगिनींनी आम्हाला भरघोस मतांनी त्या ठिकाणी मतदान करून चांगल्या पद्धतीनं विजय करण्याचं काम केलंय. त्याबद्दल मी सर्व प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व मतदारांचा आभार मानतो. आणि ही सत्तेची लढाई लढलो आपण. ह्यांचं केंद्रात सरकार होतं, राज्यात सरकार होतं, डिपार्टमेंट यांचं होतं, सगळे प्रशासकीय अधिकारी यांची होती. पण काय यांनी काय गंदी करून ही आता ही जी यांनी केलेलं आहे ही सर्व जनतेसमोर एक दिवशी आम्ही नक्कीच मांडू आणि चांगल्या पद्धतीनं भविष्यात आपण काम करू.